आज मैत्रिणींना कोणती रेसिपी नाही, आज आहे हुरडा. तर आता हुरड्याचे दिवस सुरू आहेत, तर या मग हुरडा खायला. आता आपण काय शेतात जाऊन खाऊ शकत नाहीत, मग घरीच म्हणलं चला खाऊयात. ते आता शेतातल्या हुरड्या खाण्याची सर घरच्या कढईत किंवा तव्यात भाजलेल्या हुरड्याला येणार नाही, तर माहिती तो आनंद वेगळाच असतो शेतात जाऊन हुरडा पार्टी करणं. पण काय हरकत आहे, आता हुरडा खायचा म्हणलंच घरी तरी, शेतात नाही की जाणं झालं तर घरी तरी खावाच लागेल ना. तर मग मला ना मम्मीनं गावाकडून हुरडा दिला, तर तो मी पाकडला असा सुपात. त्याचे पाकडल्यानंतर तो गॅसवर कढईत ठेवला भाजायला. त्यात थोडंसं तेल आणि थोडंसं आता मीठ टाकून ह्याला छान असं भाजून घेऊ आपण. तर हुरड्याचे प्रकार राहतात, गुळभिंडी, राजहंस. तर ही ना राजहंसमध्येच मोडते जरा जरा, म्हणजे राजहंस नाही ही, ह्याचा काय कोणता प्रकार आहे मला नाही माहीत, आता ही मम्मीलाच माहीत असेल. मी ह्यात थोडंसं मीठ टाकलं. तर गुळभिंडी ना असं खूप गोड लागतं तो हुरडा, आणि राजहंस आहे ना तो असा हातावर चोळून असं तव्यावर भाजला जातो, पण त्याचे दाणे जरा चपटे राहतात. आणि हा पण ते राजहंसमधलाच प्रकार आहे, पण काय नाव माहीत नाही. तो पण हातावर चोळून असा भाजला जातो. तर मी तेल आणि मीठ टाकून भाजला. वरून मस्त लिंबू, मला लिंबू आवडतं, कोणाला आवडतं कोणाला नाही, आता वेगळी आवड प्रत्येकाची. आणि त्याच्याबरोबर लसणाची चटणी, खोबऱ्याची चटणी, किंवा शेंगदाण्यात असं कच्च्या शेंगदाण्यात मीठ टाकून असं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट, गूळ, फरसाण खायला वेगळीच मजा असते. तर मी आता ना चटण्या काही करीत बसली नाही, पण गूळ आणि कूट घेतलं. तर मला तर खूप आवडला. तुम्ही पण एन्जॉय करा आता या दिवसात. तर कशी वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा.